नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कन्सेप्ट क्लासेसमध्ये. आपण 7th लेक्चरमध्ये बघितलं होतं की DPCM ट्रान्समीटर आणि त्याआधी 6 लेक्चरमध्ये आपण त्याचं प्रिन्सिपल बघितलं होतं फक्त DPCMचं, राईट. 7th लेक्चरमध्ये DPCMचं ट्रान्समीटरची ब्लॉक डायग्राम, रिसिव्हरची ब्लॉक डायग्राम, देन डेल्टा मॉड्युलेशन का गरजेचं आहे, त्यामध्ये डेल्टा मॉड्युलेशनचे ट्रान्समीटर आणि रिसिव्हर. ओके, हे पॉईंट आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये कव्हर केले होते. तर आता आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट पॉईंट इन अ लेक्चर 8, डिस्टॉर्शन इन अ DM सिस्टम. आता याच्यामध्ये किती प्रकारचे डिस्टॉर्शन असतात, ठीक आहे. सो यामध्ये बघा, दोन प्रकारचे डिस्टॉर्शन यामध्ये वापरले जातात किंवा क्रिएट होतात. दॅट इज स्लोप ओव्हरलोड डिस्टॉर्शन आणि ग्रॅन्युअल नॉइज डिस्टॉर्शन, ठीक आहे. सो स्लोप ओव्हर डिस्टॉर्शन पहिले आपण बघूया. आता डिस्टॉर्शन इन DM ह्या दोघांच्या डायग्राम इथं यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे बघा. या दोन्ही डायग्राम मध्ये बघा, हे स्टेप साईज जे दिलेलं आहे आपल्याला, म्हणजे स्टेअर केस टाईप यांचं स्ट्रक्चर आहे. या स्टेअर केसचं स्ट्रक्चर बघा, इथं जो आपल्याला एक शेडेड रिजन दिलेला आहे, तर तो स्लोप ओव्हर लोड एरर आहे, ठीक आहे, जो की वाढवलेला आहे फार. कशापेक्षा? एक्स डॅश ऑफ टी पेक्षा. म्हणजे एक्स डॅश ऑफ टी काय आपले, हे स्टेअर केस आहे, आणि एक्स ऑफ टी काय आहे आपली, ही वेव्ह फॉर्म आहे. मग आता या स्लोप ओव्हरलोड डिस्टॉर्शन मध्ये आपल्याला जे स्टेप साईज आपण जे घेतोय अप्रॉक्सिमेटेड सिग्नल एक्स डॅश ऑफ टीचं, तर ते रिप्रेझेंट केलं जातं डो अपॉन कॅपिटल TS, राईट. सॅम्पलिंग टाइम आपण म्हणतो. 1/TS is nothing but frequency, sampling frequency. So dou into what? Fs. This is what? Approximated signal, right. तर इथं आपल्याला स्टेप साईज कितीने दाखवलेलं आहे बघा, दॅट इज अ डो, राईट. तर या अगेन्स्ट मध्ये की स्लोप ओव्हरलोड एरर हा कसा ऑकर होतो आणि ग्रॅन्युलर नॉइज हा कसा ऑकर होतो, हे आपल्याला यामध्ये बघायचं आहे. इथं तुम्हाला डायग्राम वरूनच समजतंय की ज्या वेळेस एक्स ऑफ टी हा ग्रेटर असेल एक्स डॅश ऑफ टी पेक्षा, म्हणजे स्टेअर केस पेक्षा, ऑटोमॅटिकली तुमचा स्लोप ओव्हरलोड एरर असेल, बरोबर. जेव्हा आपले एक्स डॅश ऑफ टी हा मोठा असेल कोणापेक्षा, स्लोप ओव्हरलोड एरर पेक्षा, म्हणजे एक्स ऑफ टी पेक्षा, त्यावेळेस कुठल्या प्रकारचा नॉइज तयार होईल, दॅट इज ग्रॅन्युलर नॉइज, ठीक आहे. सो आता याला आपण ब्रीफली बघू की कशा प्रकारे याला आपण एक्सप्लेन करू शकतो. सो वी विल मूव टू अवर रायटिंग बोर्ड. सो यामध्ये आपल्याला एक्स ऑफ टी हा ग्रेटर असतो एक्स डॅश ऑफ टी पेक्षा. आपला नॉइज कुठला आहे, दॅट इज ओव्हरलोड नॉइज, राईट. ओव्हरलोड नॉइज मध्ये ही आपली कंडिशन आहे. एक्स ऑफ टी हे आपलं इनपुट आहे आणि एक्स डॅश ऑफ टी हे आपले अप्रॉक्सिमेटेड सिग्नल आहे, सिग्नल, ठीक आहे. तर हे ऑकर होण्याची काय, ही एक पहिली महत्वाची कंडिशन. तर हे आपल्याला जर डिस्टॉर्शन रिड्यूस जर करायचे असेल तर काय करणार आपण, एक्स डॅश ऑफ टी हा काय केला पाहिजे, आपण वाढवला पाहिजे. जर एक्स डॅश ऑफ टी आपण जर वाढवला, राईट, द स्लोप ऑफ अप्रॉक्सिमेटेड सिग्नल म्हणजे एक्स डॅश ऑफ टी हे काय होईल, वाढेल आणि डिस्टॉर्शन कमी होईल, राईट. सो पण हे जे आपण डिस्टॉर्शन म्हणतोय तर ओव्हरलोड डिस्टॉर्शन, प्रॅक्टिकली इट इज नॉट इझी, नॉट इझी, ठीक आहे. सो हे काय असं साधं डिस्टॉर्शन नाही आहे जे की आपण डायरेक्ट काढू शकतो, कारण यानंतर आपल्याला ADM मेथड म्हणजे ॲडॅप्टिव्ह डेल्टा मॉड्युलेशन टेक्निक सुद्धा यासाठी वापरावं लागते, याला रिमूव्ह करण्यासाठी, ठीक आहे. सो दिस इज व्हॉट ओव्हरलोड नॉइज. दुसरा यातलाच प्रकार होता, काय होता, ग्रॅन्युलर नॉइज. आत्ताच आपण बघितलं की ग्रॅन्युलर नॉइज मध्ये काय होतं, एक्स डॅश ऑफ टी हा ग्रेटर असतोय, राईट. याच्यामध्ये काय केलं जातं की आपण जे इनपुट सिग्नल वापरतोय म्हणजेच एक्स ऑफ टी, राईट, हे काय करतोय आपण कॉन्स्टंट अँप्लिट्यूडने ठेवतोय,
राईट, कॉन्स्टंट ॲम्प्लिट्यूड ठेवली कोणासोबत, एक्स डॅश ऑफ टी सोबत, म्हणजेच कुठल्याच प्रकारचं हे इन्क्रीज अँड डिक्रीजचं पॅरामीटर घेतलं नाही आपण, काय वापरलं, कॉन्स्टंट जर वापरलं, राईट. तर होतं काय की अप्रॉक्सिमेटेड सिग्नल जे आहे हे काय होतं, फ्लक्च्युएट करायला लागतं. फ्लक्च्युएट करणे म्हणजे व्हेरी होणे, एक तर अबो किंवा बिलो साईडला, राईट. म्हणून एक्स ऑफ टी आणि एक्स डॅश ऑफ टी ह्या जर दोघांचा आपण जर डिफरन्स घेतला, सो डिफरन्स बिटवीन एक्स डॅश ऑफ टी अँड एक्स ऑफ टी, यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅन्युलर नॉईज. आणि तुम्ही बघितलं असेल बघा, क्वांटायझेशन नॉईज याला सुद्धा या डिफरन्सलाच म्हणतो आपण, एक्स ऑफ टी मायनस एक्स डॅश ऑफ टी. द डिफरन्स इज कॉल्ड एज व्हॉट, क्वांटायझेशन नॉईज, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅन्युलर नॉईज असं म्हणतो, राईट. यामध्ये आपण दोन कंडिशन करू शकतो, काय की आपले जे स्टेप साईज आहे, राईट, त्याला डो असं म्हणतो आपण, याला जर आपण वाढवलं, राईट, सो ऑटोमॅटिकली ग्रॅन्युलर नॉईज काय होऊ शकतो, रिड्यूस होऊ शकतो थोड्याफार प्रमाणात, राईट. बट जर आपण स्टेप साईज जर आपण व्हेरिएबल ठेवलं, म्हणजे काही प्रमाणात इन्क्रीज आणि काही प्रमाणात डिक्रीज, तर काय होईल, बोथ केसमध्ये ग्रॅन्युलर नॉईज हा काय होईल, कंट्रोलमध्ये राहील, एकदम कमी होणार नाही किंवा जास्त होणार नाही, पण आपण तो कंट्रोल करू शकतो. तर ही आपल्याला व्हेरिएबलची कंडिशन चांगली वाटते, की स्टेप साईजमध्ये व्हेरिएबल जर आपण स्टेप साईज जर व्हेरिएबल ठेवला, तर आपला ग्रॅन्युलर नॉईज काय होऊ शकतो, कंट्रोल होऊ शकतो, जे की एक चांगल्या प्रकारची यामध्ये आपल्याला कंडिशन दिसून येते, ठीक आहे. सो हे आहे टोटल काय, noise related or distortion related to the what, that is DM, sorry, not DM, yes, so it's a DM. Okay, so ह्या डेल्टा मॉड्युलेशन मध्ये आपण ऍडव्हान्टेजेस बघतो बघ, काय ऍडव्हान्टेजेस याच्यामध्ये, की याच्यामध्ये ओनली वन सिग्नल हा काय केला जातो, वन बीट, ओनली वन बीट इज टू बी व्हॉट, ट्रान्समिट केलं जातं. आपण स्टार्टिंगला बघितलं होतं याच्या आधीच्या लेक्चरमध्ये. तर त्यामुळं एक ओनली वन बीट ट्रान्समिट केल्यामुळं तुम्हाला बीट रेट आणि तुमची बँडविड्थ ही काय होते, फार कमी होऊन जाते, बरोबर. हा याचा एक महत्त्वाचा ॲडव्हान्टेज आहे. देन डिसॲडव्हान्टेज जर म्हटलं तर याच्यामध्ये काय, की दोन प्रकारचे नॉईज येत आहे, कुठले कुठले, एक ओव्हरलोड आणि दुसरं दॅट इज ग्रॅन्युलर, आणि जे की फार डेंजरस आहे, जे की रिमूव्ह करणे इतक्या सहजासहजी नाही. म्हणून हे काय आहे, PCM पेक्षा पण जास्त याच्यामध्ये नॉईज आहे. ओके, सो याला नोट करून घ्या. यानंतर आपल्याला बघायचं आहे दॅट इज ADM, ॲडॅप्टिव्ह डेल्टा मॉड्युलेशन. ओके, एक छोटासा पॉइंट येतो, तो आपण आता बघूया. म्हणजे याच्या पुढे आपण ज्यावेळेस कंटिन्यू करतोय कुठला पॉइंट, तर याची गरज का पडली, कारण हे ग्रॅन्युलर नॉईज आणि ओव्हरलोड नॉईज हा याच्यामध्ये क्रिएट झाला नवीन, म्हणून ADM, ॲडॅप्टिव्ह डेल्टा मॉड्युलेशन, ठीक आहे. आता EDM मध्ये काय असतं, काय ही एक प्रकारची ॲडॅप्टिव्ह स्टेप साईज सिस्टम आहे, ठीक आहे. देन ही काही स्टेप साईज कॉन्स्टंट राहत नाही, ही व्हेरिएबल असते, इज नॉट कॉन्स्टंट. आफ्टर दॅट ज्यावेळेस व्हेनेवर स्लोप ऑफ इनपुट, आपला ज्यावेळेस स्लोप ऑफ इनपुट हा लार्जर झाला, राईट, दॅन इट्स स्टेअर केस, म्हणजे एक्स ऑफ टी हा ग्रेटर झाला एक्स डॅश ऑफ टी पेक्षा, राईट. सो ही काय होईल, whenever the slope of input signal is larger than what approximated signal, x of t increases automatically. म्हणजे x ऑफ टी तुमचा वाढायला लागला, ऑटोमॅटिकली एक्स डॅश ऑफ टी हा पण काय होईल, वाढू लागेल. हे एक ॲडॅप्टिव्ह स्टेप साईजचं एक महत्व आहे, ठीक आहे. म्हणजेच याला जर दुसऱ्या भाषेत म्हणायचं म्हटलं, की इनपुट सिग्नल हे आपले कॉन्स्टंट नाही आहे, म्हणजेच काय आहे, इथं आपण सांगितलं नॉट कॉन्स्टंट, म्हणजे हा काय व्हेरिएबल आहे, व्हेरिएबल आहे, बट जर व्हेरी होत असेल स्लोली,
देन स्टेप साईज आपण काय करू शकतो, स्लोली रिड्यूस करू शकतो. हा एक यामध्ये महत्वाचा भाग. ठीक आहे. सो म्हणून आपण स्टेप साईज वापरतो. आणि दुसरं आणखी महत्वाचं की नेसेसिटी ऑफ स्टेप्स एडीएम काय आहे. एडीएमची आपल्याला काय गरज आहे, कारण हा काय करतो, इट रिड्युसेस अ स्लोप ऑफ ओव्हरलोड नॉइज. जो स्टार्टिंगचा आपला डिस्टॉर्शन होता, ओव्हरलोड नॉइजला काय करतो, हा रिड्यूस करण्याचं काम करतो. ठीक आहे. सो दिस इज व्हॉट एडीएम नेसेसिटी. आता आपल्याला यानंतर बघायचं एडीएम ट्रान्समीटरची ब्लॉक डायग्राम, देन त्यानंतरची रिसिव्हर डायग्राम, आणि देन याचे ॲप्लिकेशन, आणि देन काही कंपॅरिझन. ओके. सो आपण मूव्ह होऊया आता, दॅट इज एडीएम ट्रान्समीटरवर. याला नोट करून घ्या. ओके. बघा, यामध्ये आपल्याला आता बघायचं आहे एडीएम ट्रान्समीटर. तर बघा, एडीएम ट्रान्समीटर ही तुम्हाला राईट साईडला एक डायग्राम दिसते बघा. तर आपण ऑलरेडी एक डेल्टा मॉड्युलेशनची डायग्राम बघितली होती, बरोबर. यामध्ये आणि यामध्ये फरक काहीच नाहीये. यामध्ये आपण जो पहिले काउंटर वापरला होता, तर इथं वापरलं काय आपण, डिजिटल प्रोसेसर. बाकीचे जे ब्लॉक आहे, सॅम्पल अँड होल्ड सर्किट, कंपॅरेटर, D2A कन्व्हर्टर, हे ॲज इट इज आहे. ठीक आहे. यामध्ये काही कंडिशन आहे. कंडिशन काय, की के ऑफ टी म्हणजे केत आपले जे सिग्नल असतील, राईट, केत क्लॉज ऑफ ट्रेलिंग एज ऑफ प्रोसेसर जनरेटेड सिग्नल, आणि ही जर इक्वल असेल मॅग्निट्यूड ऑफ जनरेटेड ऑफ सिग्नल, दॅट इज केत ऑफ सिग्नल इज इक्वल्स टू K-1 ऑफ क्लॉक एज. ठीक आहे. देन हा आपल्याला काय होतो, एक प्रिव्हियस रिस्पॉन्स दाखवतो. म्हणजेच सांगायचं म्हटलं, बोथ केसमध्ये इफ द स्टेप साइज इज अ सेम, देन द प्रोसेसर विल इन्क्रीज द मॅग्निट्यूड ऑफ प्रेझेंट स्टेप. लक्षात असू दे, याच्यामध्ये आपले काय होतं, स्टेप साइज ही मॅग्निट्यूड काय करतोय, वाढवतोय, बरोबर. जर याच्या आपण जर उलट घेतलं, की आपली इफ द डायरेक्शन आर अपोजिट, इथं सेम वरती घेतली आपण, आता इथं काय घेतली, अपोजिट. देन अपोजिट जर घेतली तर काय होईल, हे डिक्रीज होईल. जर सेम असेल तर काय होतं, इन्क्रीज होती तुमची मॅग्निट्यूड, राईट. आणि अपोजिट असलं तर ही काय होती, डिक्रीज होती मॅग्निट्यूड ऑफ प्रेझेंट स्टेप साइज, दॅट इज डो. तर यासाठी बघा, S0 हे आपलं आउटपुट एडीएम आहे. हा प्लस असेल किंवा ज्यावेळेस X इज ग्रेटर दॅन X', राईट, तेव्हा केथ क्लॉक एज आपल्याला तयार होतो. ज्यावेळेस S0 हा मायनस असेल, then X is less than X', just before the what kth clause age. ती ही कंडिशन आपल्याला इथं बघायला मिळते. ठीक आहे. त्याचप्रमाणे यामध्ये एक वेव्ह फॉर्म सुद्धा दिलेली एडीएमची. बघा, वेव्ह फॉर्म थोडीशी मोठी आहे. यामध्ये वेव्ह फॉर्म ऑफ एडीएम मध्ये बघा, आपण एक स्क्वेअर वेव्ह घेतलेले आहे, आणि त्या स्क्वेअर वेव्हचं एडीएम अप्रॉक्सिमेटेड सिग्नल हे आपले स्टेप साईज किंवा स्टेअर केसने दाखवलेले, वेअर ॲज इनपुट सिग्नल आपण कशाने दाखवत होतं, दॅट इज अ वेव्ह फॉर्म. आता यामध्ये बघा, ही स्टेप साईज आपले स्टेअर केस अप्रॉक्सिमेटेड सिग्नल आहे डीएमचे, राईट. ते पहिले कसे होते, आणि एडीएम अप्रॉक्सिमेटेड सिग्नल बघा, एडीएम आणि एडीएम मध्ये फार फरक आहे ना. स्क्वेअर वेव्ह फॉर्म मध्ये फार जास्त प्रमाणात फरक आहे. का, कारण आपण यामध्ये ओव्हरलोड डिस्टॉर्शन कमी करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्यांनी केला आहे सुद्धा तो. ठीक आहे. तर ह्या डायग्राम मध्ये आपल्याला पूर्णपणे स्पष्ट होतं. तर यामध्ये यांनी दिलेलं आहे बघा, डो ऑफ K is nothing but a kth clock, whereas dou of K-1 is nothing but a step size of K-1. आता H0 हे त्याला H0 K हे मल्टिपल आहे, राईट. अँड देन प्लस डो इंटू वॉट H0 K-1, म्हणजे आउटपुट ऑफ K-1 अँड बेसिक स्टेप साईज या दोघांचा प्रोडक्ट, आणि स्टेप साईज K-1 आणि आउटपुट ॲट अ केथ एज ह्या दोघांचा प्रोडक्ट. ठीक आहे. तर यावरून असं सांगता येतं, जर यांनी आता कन्सिडर केलं बघा, की डायग्राम आपण कन्सिडर केली की के ची व्हॅल्यू 6 आहे, 6 क्लॉक एजला आहे, म्हणजे ह्या कंडिशनला. ठीक आहे. 6 क्लॉक एजला जर आपली कंडिशन आहे आता, तर त्यावेळेस काय होईल बघा, तर K-1 इज इक्वल्स टू 5 आहे आपल्याकडे, म्हणजे हा जर -1 राईट साईडला पाठवला तर 6 होईल, बरोबर. तर हा आपण S0 म्हणजे आउटपुट ऑफ एडीएम जर आपण बघितलं, तर हा काय होईल,
मायनस तिकडे ज्यावेळेस शिफ्ट करू त्यावेळेस हा प्लस म्हणून चालेल, राईट. हा पॉझिटिव्ह झाला म्हणजेच S0(k-1) ज्यावेळेस आपण पुन्हा मायनस करू ह्याच कंडिशनला यांनी रिव्हर्स लिहिलं. ठीक आहे, तर यामध्ये काय होईल, एक प्लस जास्त लागतोय म्हणजे इक्वेशन डो ऑफ 6 इज इक्वल्स टू डो प्लस डो दॅट इज अ 2 डो. का, कारण यामध्ये यांनी काय केलं, ही व्हॅल्यूज पुट केली. ठीक आहे, सो S0(k) ही व्हॅल्यू 1 आहे आणि ही व्हॅल्यू सुद्धा 1 आहे म्हणून हा डो आणि हा एक इथलचा डो हा काय होईल, ऍड होऊन इथं 2 डो हे आन्सर येतं. ठीक आहे, सो या 6 क्लॉक एजचा आउटपुट किती आहे, 2 डो. ओके, त्याचप्रमाणे यामध्ये इथं रिसिव्हर पण दिलेलं आहे, एडीएम रिसिव्हर. तर एडीएम रिसिव्हर मध्ये बघा, एडीएम आणि नॉईज हे ऍट द रिसिव्हरच्या इनपुटला डिजिटल प्रोसेसरला दिलं जातं आणि डिजिटल प्रोसेसर सोबत सिंक्रोनाइज्ड क्लॉक जनरेटर सुद्धा वापरलं जातं. सिंक्रोनाइज क्लॉक जनरेटर का बरं वापरलं जातं, कारण क्लॉक पल्सेस हे सिंक्रोनाइज करून ते ट्रान्समीटर केलं जातं आणि डिजिटल प्रोसेसर आपलं D2A कन्व्हर्टर करतो, डिजिटल टू अॅनालॉग, आणि हेच आपण कन्वर्ट केलेले सिग्नल लो पास फिल्टरकडे पाठवतो, कारण रिजनरेटेड सिग्नल आपल्याला चांगल्या क्वालिटीचे पाहिजे म्हणून आपण LPF फिल्टर वापरतो, ज्याला आपण म्हणतो की रिजनरेटर फिल्टर मीन्स ओरिजिनल फेथफुल सिग्नल आपल्याला आउटपुटला मिळाले पाहिजे. ओके, देन याचे काही ॲडव्हान्टेजेस दिले की ॲडव्हान्टेजेस असे की हे रिडक्शन करते ओव्हरलोड डिस्टॉर्शन आणि ग्रॅन्युलर नॉईज. महत्वाचं हा ओव्हरलोडच डिस्टॉर्शन जास्त कमी करतोय, ग्रॅन्युलर नॉईजचं प्रमाण फार कमी. नंतर याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट इन सिग्नल टू नॉईज रेशो आहे. त्याचप्रमाणे आणखी जर बघितलं तर यामध्ये काय आहे, विड्थ डायनॅमिक रेंज ऑफ स्टेप साईज इज व्हेरिएबल. ही डायनॅमिक रेंज असल्यामुळं डायनॅमिक रेंज आहे म्हणून स्टेप साईज तुमचा व्हेरिएबल आहे. ठीक आहे, यानंतर बेटर युटिलायझेशन ऑफ बँडविड्थ, बँडविड्थचा युटिलायझेशन सुद्धा चांगला आहे. ओके, डिसएडव्हान्टेजेस मध्ये एकच डिसएडव्हान्टेज यामध्ये येतो की आपण जी रिलेटिव्ह कॉन्स्टंट मॅग्निट्यूड जो ठेवतोय इनपुट सिग्नल एक्स ऑफ टी ची, राईट. सो ही कॉन्स्टंट ठेवल्यामुळे यामध्ये काय होतंय, आपल्याला हायर ग्रॅन्युलर नॉईज प्रोड्यूस होते, जो मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की हा ओव्हरलोड डिस्टॉर्शन कमी करतोय. हायर ग्रॅन्युलर नॉईज आपण कमी करत नाही जास्त प्रमाणात, फार कमी प्रमाणात कमी करतोय. ठीक आहे, सो हा एक यामध्ये बघण्यासारखा पॉईंट आहे. यानंतर बघा, कंपॅरिझन ऑफ डिजिटल पल्स मॉड्युलेशन सिस्टम. तर यांनी त्यामध्ये कंपॅरिझन दिलेलं आहे की PCM कशा प्रकारे वर्क करतं, देन DM काय आहे, ADM आणि DPCM आपण जे आत्ता बघितले तर त्याच्यानुसार नंबर ऑफ बीटची संख्या दिली बघा 4, 8, म्हणजे हा 4चा स्टेबल 4 मल्टिपल आहे, त्यावेळेस यांची व्हॅल्यू 1 आणि इथं इज मोर दॅन 1 बट लेस दॅन द PCM पेक्षा कशी पाहिजे, कमी पाहिजे. ठीक आहे, नंतर स्टेप साईज बद्दल दिलेलं आहे, स्टेप साईज ऑन द नंबर ऑफ क्यू लेवल. नंतर स्टेप साईज याची फिक्स्ड आहे, याची व्हेरिएबल आहे. ठीक आहे, सो म्हणजेच काय, तुम्हाला एक कन्सोलेटेड यांनी रिपोर्ट बनवून दिलेला आहे, तर ह्या कन्सोलेटेड रिपोर्टनुसार हे जरी तुम्ही प्रिपेअर केलं तरी बऱ्यापैकी तुमचं तो क्वेश्चन प्रिपेअर होतो. पण यामध्ये एक लिमिटेशन आहे की तुम्हाला यामध्ये डायग्राम प्रोव्हाइड केलेलं नाही, तर डायग्रामच्या ब्लॉक डायग्राम असेल, ट्रान्समीटरची, रिसिव्हरची आणि देन वेव्ह फॉर्म ह्या सुद्धा तुम्हाला लर्न करावं लागेल. ठीक आहे, आणि यामध्ये कंपॅरिझन दिले अॅनालॉग आणि डिजिटल मॉड्युलेशनचं. तर आपण ऑलरेडी बघितलेलं आहे की डिजिटल कम्युनिकेशन इज द बेस्ट वन कम्पेअर टू व्हॉट दॅट इज अॅनालॉग वन, राईट. सो दिस इज ऑल अबाउट चॅप्टर नंबर 3. सो यानंतर आपल्याला नेक्स्ट चॅप्टर बघायचं आहे. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. विल स्टॉप हिअर.